विष्णू आणि नो स्ट्राइक एंडला आहे तो प्रदीप। तर सलामीचा गोलंदाज येतोय आर्यन। सलामीच्या गोलंदाज म्हणजेच आर्यनवरती मात्र आत्मविश्वास दाखवलाय। पहिलाच पॉवर प्लेचा षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर आत्मविश्वास कर्णधाराने दाखवला तो म्हणजे आर्यनवरती। तर मात्र आर्यनचे 6 चेंडू कशा रीतीचे असतील याचा नक्कीच आपण समाचार घेणार आहोत। तत्पर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करताना क्षेत्ररक्षक मात्र चांगल्या रीतीने सजवताना आपल्याला पाहायला भेटले। तो म्हणजेच कलम या संघाचं कोणताही विलंब न घेता आपण लगेच सामना करायचा आहे। तीन षटकांचा हा सामना असेल। म्हणजेच जर विचार करायला गेलो आपण तर 18 चेंडू हाताळायचे आहेत ते म्हणजे कलम या संघाला आणि 18 चेंडू मध्ये किती धावसंख्या खर्च करू देईल ना कासारवाडी संघाला ते नक्कीच आपल्याला पाहायचं आहे। तर ते 18 चेंडूंमध्ये 6 चेंडू पहिलाच गोलंदाज येतोय तो म्हणजे आर्यनवरती पूर्णपणे जबाबदारी सोपवली आहे ते म्हणजे कर्णधाराने पहिला चेंडू टाकण्यासाठी। आर्यन मात्र तयार, यावेळेला मात्र कडा घेतली आहे। इथे मात्र पहिला झेल सुटलाय तो म्हणजेच कोणाचा तो म्हणजेच विष्णू याचा पहिला जीवनदान भेटलाय तो म्हणजे विष्णू याला। कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आल्यानंतर मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलं होतं आणि कर्णधाराने पूर्णपणे विश्वास दाखवल्यानंतर विश्वास जिंकायचा होता विष्णू याला, परंतु खरोखर चांगला फटका घ्यायचा होता परंतु बॅटची कडा लागली तिथे मात्र चांगला झेल सुटला आणि मात्र थोडासा आर्यनचा मात्र आत्मविश्वास थोडासा ढासळताना आपल्याला पाहायला भेटेल। कारण जीवनदान मिळाल्यानंतर मात्र थोडासा आत्मविश्वास ढासळतो तो म्हणजेच गोलंदाजाचा आणि मात्र कॉन्फिडन्स दुणावतो तो म्हणजेच फलंदाजाचा। यावेळेला मात्र डावखुरा फलंदाज प्रदीप एक लेफ्टी आणि राईटी असा कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवताना आपल्याला पाहायला भेटले। यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, बॅटची कडा पुन्हा एकदा घेतली, स्लिपला मात्र खेळाडू आहे तत्पर्यंत एक धाव निश्चितरित्या पूर्ण होतीये। तर आपण पाहायला गेलं तर विष्णूने मात्र एका धावसंख्ये संघाचं श्री गणेश करताना आपल्याला पाहायला भेटलं तरी स्वतःच सुद्धा एक खातं खोलताना आपल्याला पाहायला भेटलं ते म्हणजेच विष्णू याच्या माध्यमातून। त्यानंतर मात्र प्रदीप स्ट्राईक वरती आला, प्रदीपने सुद्धा मात्र एका धावसंख्येने आपलं खातं खोललंय आणि उर्वरित पाहायला गेलं आपण तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे ती म्हणजेच 2 या आकड्यावरती। येणारा आर्यन याचा पुढे चेंडू कशा रीतीचा असेल कारण चांगल्या रीतीचे 2 चेंडू अद्यापर्यंत हाताळले गेलेले आहेत, एकही फटका आलेला नाही। पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावसंख्या ठोकायची आहे हे महत्त्वाचं आहे। यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता तर पण नक्कीच पंचांचा आमच्याकडे निर्णय येईल का हा डावी एसटी सोडणारा स्वर्गेशी चेंडू आहे वाईड बॉल। या चेंडूवरती मात्र सजा भेटतीये ती म्हणजे एका धावसंख्येची आणि मात्र एका धावसंख्येने अवांतर भर होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती। स्कोरिंग धावसंख्या मात्र एकेरी धावसंख्येने वाढली जाते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावरती। आर्यन मात्र चांगल्या रीतीची गोलंदाजी करतात। जर आपण विचार करायला जर गेलो ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या खर्च करायची असते आणि मात्र आर्यन ती धावसंख्या खर्च करू देत नाहीये ती म्हणजे प्रदीप आणि विष्णू याला। याला मात्र चांगला फटका आहे, तिथे एकेरी धावसंख्या भेटतीये, एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र इथे काही होणार नाहीये। आपल्याला धावसंख्या पाहिजे ती मात्र मोठ्या फटक्यांची आणि मात्र ते मोठे फटके मारू देत नाहीये तो म्हणजेच आर्यन। आर्यन याचा पुढील चेंडू विष्णू यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, यावेळेला चांगला मोठा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र माणस धाडस या 2 गोष्टी महत्त्वाच्या आणि मात्र धाडस सुद्धा केलं आणि मात्र इथे दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय ते म्हणजेच विष्णू आणि प्रदीप याला। कारण मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, चांगले प्रयत्न तर केले होते ते म्हणजेच विष्णू याने आणि मात्र तिथे नक्कीच क्षेत्ररक्षक होता आणि मात्र 2 संख्येवरती समाधान मानावं लागलं ते म्हणजेच या सलामीच्या जोडीला ते म्हणजेच कासारवाडी या संघाला आणि मात्र या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढली गेली ती म्हणजे पोचली 7 या आकड्यावरती। 7 आकडा हा जर पाहिला आपण तर भारतीय संघाचा एक कुल कॅप्टन ज्याला म्हटलं जातं महेंद्रसिंग धोनी याचा हा जर्सी नंबर आणि तो जर्सी नंबर आपल्याला कासारवाडी या संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतोय। तर येणारा पुढील चेंडू आर्यन याचा, सुरेख चेंडू चांगल्या रीतीचा, इथे मात्र प्रयत्न नक्कीच अच्छे असतील
परंतु तिकडे पंचांकडे नक्कीच अपील होतीये आणि मात्र पंचांचा निर्णय करकेचा थर्ड अंपायरचा मात्र निर्णय दिलाय पंचांनी। धावची स्वरूपामध्ये अपील झाली होती, उत्साह होता, आत्मविश्वास मात्र सुद्धा कमी होता, परंतु पंच तेवढं तटस्थ आणि मात्र पंचांनी तिथे थर्ड अंपायरचा डिसिजन दिलाय। तत्पर्यंत आपण नक्की थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत। रामभाऊ अंग्रे आणि काशीनाथ छिडके यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आयोजकांच्या वतीने आपला येतोची सन्मान करायचा आहे। तर मी या मान्यवरांना माझी जर सूचना आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। तर फलंदाज मात्र बाद झाला। विकेट क्रमांक 1 धावची स्वरूपामध्ये बॉल डॉट केल्यानंतर मात्र धावा एक एका षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला। एका षटकाअखेर कासारवाडी संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर स्कोअर बोर्डवरती आहे ती म्हणजेच 7 या आकड्यावरती। येणारा नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी मात्र दीपेशला आता मात्र पाचारण केलंय। तर दीपेश मात्र कशा रीतीची गोलंदाजी करेल, कारण आर्यनने ज्या रीतीची गोलंदाजी केली आहे ना, एक कंजूस गोलंदाजी केली, चिकाटीची गोलंदाजी केली। कारण जर आपण विचार करायला गेलो तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा रीतीची गोलंदाजी करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतो आणि तशा रीतीची गोलंदाजी करताना आपल्याला नक्कीच आर्यन पाहायला भेटलं आणि मात्र तशा रीतीची गोलंदाजी केली ती म्हणजे 7 या धावसंख्येची। आणि मात्र आता नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजेच दीपेश आता मात्र 6 चेंडू कशा रीतीने हाताळेल हे मात्र महत्त्वाचं असेल। तर येणारा पहिला चेंडू नवीन फलंदाज येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमेश आणि जे सीमारेषे पलीकडे प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांनी सर्वांनी खाली बसायचं आहे। तर फलंदाजांना कन्फ्युजन होतोय। रमेश आणि प्रदीप या दोन फलंदाजांना मात्र मोठी धावसंख्या उभी करणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तर दीपेशाचा पहिलाच बॉल हा मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तत्पर्यंत येतोय। एक धाव निश्चितरित्या पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि मात्र नक्कीच चांगली थोडीशी खराब फेकी केली आहे। इथे मात्र काय थोडासा फंबल झाला आणि मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे एसटी रक्षकाचा आणि नक्कीच इथे एकेरी का होईना दुहेरी आणि मात्र इथे तिहेरी मध्ये धावसंख्येचं कन्वर्टर झालं आणि मात्र तिहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावली गेली। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती। तर नक्कीच चांगल्या रीतीचा जर फेकी झाली असती तर धावची स्वरूपामध्ये आपल्याला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला भेटला असतं, परंतु थोडीशी खराब फेकी होती, थोडासा फंबल झाला। क्षेत्ररक्षक आणि धावची स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये अपयशी ठरला आणि अपयशी ठरल्यानंतर मात्र इथे 3 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते म्हणजेच प्रदीप आणि रमेश आणि अशा 3 धावसंख्येत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजे 10 या आकड्यावरती। येणारे काहीसे उर्वरित चेंडू शिल्लक असताना मात्र दीपेशच्या गोलंदाजीमधील दीपेशाचा पुढील चेंडू यावेळेला मात्र मागे चेंडू अपडला, तिथे मात्र चक्कू चेंडू होतोय सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी। हा मात्र येतोय पहिलाच फायनलच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय तो म्हणजेच रमेशच्या बॅट मधून। तर खरोखरच कुठेतरी असं वाटतंय की थोडंसं आपल्या सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल केला असताना तर खूप मोठी धावसंख्या आपल्याला उभी करताना पाहायला भेटली असती, परंतु विष्णू आणि प्रदीप मैदानामध्ये आलं। थोडासा विष्णू आणि प्रदीपवरती थोडासा दडपण आला पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र रमेशला मोठे फटके मारणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण हा सामना 3 षटकांचा आहे। म्हणजेच रमेशच्या मनामध्ये हा एकच विचार असेल की आपल्याला आता उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावसंख्या खर्च करायची असेल ना, हे महत्त्वाचं आहे। तर येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती लगेचच रमेशने मात्र चांगला फटका घेतला 4 धावेचा आणि या 4 धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या वाढवली गेली ती म्हणजे 14 या आकड्यावरती। येणारा पुढील चेंडू दीपेशाचा यावेळेला मात्र उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, फटका फासलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय आणि मात्र नक्कीच
झेल जर झाला असतं तर कुठेतरी रमेश बाद होताना आपल्याला पाहायला भेटलं असतं, परंतु थोडासा क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा संपर्क आला नाही, एक अतूट नातं झालं आणि मात्र एक चांगला जीवनदान भेटला तो म्हणजेच रमेश याला. आणि या जीवनदानचा फायदा घेताना रमेश काय करेल याचा नक्कीच आपल्याला सुद्धा विचार नसेल, कारण मोठे फटके घेणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते चांगले मोठे प्रयत्न करतोय. परंतु दीपेशने चांगल्या रीतीचा चेंडू टाकला होता आणि तो मात्र फटका थोडा फसला होता. उंची जास्त होती, लांबी कमी होती, परंतु या चेंडूवरती नक्कीच जर लांबी असती ना तर मात्र चेंडू नक्कीच कुठेतरी आपल्याला सीमारेषे पलीकडे जाताना पाहायला भेटला असतं. परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर मात्र इथे एक दुहेरी धावसंख्या मात्र सापडली, ती म्हणजेच रमेशच्या या फटक्यावरती आणि या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढली गेली, ती म्हणजे 16 या आकड्यावरती. येणारा पुढील चेंडू दीपेश याचा, यावरती मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही, एक धाव निश्चितरित्या प्राप्त होतीये. हॅलो, यानंतरची मॅच असेल डोक्षेत आणि हॅलो, यानंतरची मॅच असेल डोक्षेत आणि बाळगुळ. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. चला, कोणताही विलंब न घेता एक पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर आपण दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच कासरवाडी या संघाची 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पंधरा धावसंख्या धावसंख्या मात्र 19. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. दीपेश कुठेतरी थोडंसं महागडं ठरताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 7 होती, त्यानंतर मात्र दीपेशने मात्र 12 धावसंख्येचा षटक टाकला, तर उर्वरित धावसंख्या झाली ती मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. येणारा मात्र तिसरं षटक असेल हाणामारीचं षटक असेल. याला म्हटलं जाते की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावसंख्या ठोकायची आहे ना तेवढी धावसंख्या ठोकायची आहे आपल्याला. मग ती षटकार चौकाराची ठोकायची, एकेरी दुहेरीची ठोकायची, कारण या तिसरं षटक असं म्हटलं जातो ना की या षटकामध्ये आपल्याला एकेरी दुहेरी नाही तर चौका षटकाराची आतषबाजी करायची आहे. आणि ती आतषबाजी करतील का? रमेश आणि यशवंत या मात्र दोन खेळाडूंना मात्र आता चांगले मोठे फटके घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. रमेशला मात्र चांगली फलंदाजी, कारण पाहायला गेला आपण जर रमेशचा विचार करायला गेलो तर रमेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या निश्चितरित्या आली आहे. तर मात्र आता रमेशला मात्र हे 7 चेंडू खेळायचे आहे की मात्र यशवंतला सुद्धा एक चांगली भागीदारी करायची आहे. त्यासाठी मात्र रमेशला स्ट्राईक वरती घेणं हे यशवंतला स्ट्राईक वरती घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. यावेळेला मात्र पंचांचा नो बॉल येतोय. पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. हा क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी चुकी झाली आहे. सरी सिंगल असणार नोची.
ओके, थँक्यू. धावसंख्या 21. यानंतरचा चेंडू येणारा फ्री हिट उघडा ढोले आणि मात्र बघा नीट, कारण यानंतरचा चेंडू आहे तो म्हणजेच फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा घेईल का यशवंत? चांगला फटका आहे, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवलंय आणि मात्र एका धावसंख्येवरती समाधान मानू दिलंय ते म्हणजेच यशवंतला मात्र या फ्री हिटचा फायदा घ्यायचं होतं. चला डोक्षेत आणि भालकुल, जर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी यायचं आहे. डोक्षेत संघाचा कर्णधार आणि भालकुल संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. यानंतरची आपली मॅच आहे. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. रमेश याला मात्र चांगला चेंडू आहे, अतिशय वेगाने टाकला चेंडू टाकल्यानंतर मात्र डॉट झाल्यानंतर मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. तेवढाच वेगाने चेंडूवरती नजर ठेवली होती आणि मात्र नक्कीच पाहिलं गेलं, जाणलं गेलं की नक्कीच फलंदाज मात्र आपली स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. तत्पर्यंत नक्कीच चेंडू स्टंप वरती आदळलं आणि आदळल्यानंतर मात्र धावचीत स्वरूपामध्ये बाद झालाय तो म्हणजेच यशवंत तंबूच्या मध्ये माघारी परतताना डगआउट स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटते तो म्हणजेच यशवंत. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 वरती नरेश. षटकाची धावसंख्या 22. जर विचार करायला गेलो आपण तर चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना भूषण हा चांगला फटका आहे. तिथे मात्र पॉइंटला खेळाडू आहे. थोडस मात्र धावचित घेतला असतं ना तर मात्र नक्की झेल घेण्याचा प्रयत्न केला असता, परंतु आवर्जून चेंडूची वाट पाहत राहिला. नक्कीच चेंडूची वाट पाहिल्यानंतर मात्र चेंडू आपल्याकडे येतोय का याची नक्कीच आवर्जून वेट करत राहिला नक्का आणि मात्र चेंडूला अडवलं आणि मात्र एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं ते म्हणजेच नरेश आणि रमेश याला. भूषण चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना पुढे चेंडू अतिशय वेगाने चेंडू टाकतोय आणि मात्र खरोखरच इथे धावचीत स्वरूपामध्ये बाद होतोय. जर आपण विचार करायला गेलो तर हा तिसरा असा फलंदाज असेल की धावचीत स्वरूपामध्ये बाद झालाय. कासारवाडी संघाचे मात्र थोडंसं कॉलिंग कुठेतरी डगमगताना आपल्याला पाहायला भेटतोय. जर आपण विचार करायला गेलो तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कॉलिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतो आणि जर आपलं जर कॉलिंग जर चुकलं ना तर मात्र आपल्याला धावचीत स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतो आणि धावचीत स्वरूपामध्ये बाद होणं म्हणजे ना हे स्वतःहून जीव देण्याचं असं धाडस होतो आणि तसं मात्र धाडस केलं ते म्हणजेच फलंदाजाने ते म्हणजेच नरेशने आणि मात्र धावचीत स्वरूपामध्ये बाद झाला नरेश आणि तंबूच्या मध्ये माघारी परतताना विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजेच कासारवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली ती म्हणजेच 7. त्यानंतर मात्र 12 धावसंख्येचा षटक टाकला तो म्हणजे दीपेश याने आणि नंतर येणारा तिसरा षटक भूषण चांगल्या रीतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. कारण ज्यावेळेला मात्र आर्यनने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली त्यानंतर मात्र दीपेश कुठेतरी थोडंसं महागडं ठरलं. त्यानंतर मात्र भूषणवरती जबाबदारी दाखवली ना त्यावेळेला मात्र भूषणने मनामध्ये नक्कीच विचार केला असेल की दीपेशवरती थोडेसे घणागती हल्ले आले, एक चौकार आला, त्यानंतर आपल्या संघाला थोडंसं सांभाळणं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. मग आपल्याला चांगल्या रीतीची गोलंदाजी करणं ते म्हणजे आर्यनच्या षटकाचा विचार केला आणि तशा रीतीची गोलंदाजी करण्यासाठी मात्र भूषणने नक्कीच पदार्पण केलं आणि मात्र तशा रीतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजेच भूषण. येणाऱ्या भूषणचे चेंडू आहेत ते म्हणजेच अतिशय वेगाने धावचित करताना इथे मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा फलंदाज चौथा तो म्हणजेच धावचित स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला भेटतोय.
गणेश भूषणच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा, शेवटचा चेंडू शिल्लक असावा मला तर वाटतोय. आणि मात्र खरोखरच भूषणनी चांगल्या रीतीची 5 चेंडू हाताळलेले त्यांनी फक्त 6 धाव संख्या खर्च करू दिली आहे. येणारे शेवटच्या चेंडूवरती मोठा हल्ला मोठा फटका घेईल का हे मात्र महत्त्वाचं असेल. ते म्हणजेच पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजेच गणेश आणि या नरेश या दोन फलंदाजांवरती, कारण शेवटचा चेंडू असेल. यावेळेला मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, येतोय चेंडू सरळ रेखा पार येतोय. पहिलाच षटकार गणेशच्या बॅट मधून. गणेश सारखा मोठा हिरा कुठेतरी मागे दडपून ठेवला होता आणि मात्र त्या हिऱ्याला मात्र शोधून काढलं. हॅलो खऱ्या अर्थाने खूप चांगली संकल्पना सर. आपण गेले कित्येक दिवस रात्र ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहतोय. शिवशक्ती चषक 2025 आणि काय दिमागदार आयोजन आहे. गेली 3 ते 4 दिवस ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. आणि दिवस रात्रीची स्पर्धा, विशेष करून 40+ मध्ये देखील बरेचसे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले. आणि जे स्वप्न खऱ्या अर्थानं या तालुक्यातील अनेकांना पाहिलं, ती स्पर्धा खऱ्या अर्थानं तुमच्या समोर आहे. ऐकूया डीजे आणि त्यानंतर होईल या द्वितीय सत्राला सुरुवात. शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभारहळ्ळी परळी शिवशक्ती चषक 2025 ची ही अतिशय दमदार स्पर्धा. सर्व तमाम क्रिकेट खेळाडूंचा आणि उपस्थित सर्व या मान्यवरांचा मनापासून शिवशक्ती चषक 2025 या शृंखलेच्या वतीनं मनापासून आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. काय दमदार आयोजन आहे, इतक्या चांगले फ्लड राईड्स आणि त्याच ताकदीची ही स्पर्धा. गेली कित्येक दिवस आपण या स्पर्धेची वाट बघत होतो आणि ती स्पर्धा सर आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली. ज्याच्यासाठी केला होता ठास तो दिवस खऱ्या अर्थाने गोड बाबा. आणि सुरुवात खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आपण गोड केली आणि अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेमध्ये पोहोचलो आहे. बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळले, बरेचसे संघ या स्पर्धेमधून बाहेर निघाले आणि आता अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेमध्ये सर आपण पोहोचलो आहे. ऐकूया एक संगीत आणि त्यानंतर करूया या द्वितीय सत्राला सुरुवात. पूर्वार्धामध्ये आपण खेळ पाहिला, आता उत्तरार्ध पाहिला जाईल या द्वितीय सत्राचा. यस डीजे.
सन्मान्य पाहुणे आपण पाहतोय या मंचावरती रामभाऊ आंग्रे एक सामाजिक कार्यकर्ते आणि या संपूर्ण परिसरामधील एक अतिशय दिलदार व्यक्तिमत्व यांचं या शिवशक्ती चषकाच्या माध्यमातून आपण करतो यथोचित मान आणि सन्मान। ग्रुप ग्रामपंचायत मानगावचे माजी उपसरपंच रामभाऊ आंग्रे यांचं आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान। युट्यूबला विनंती असेल आपण कव्हरेज करायचंय। एक अतिशय जबरदस्त असे व्यक्ती या संपूर्ण परिसरामध्ये दिलदार व्यक्तिमत्व या नावाने ओळखले जातात रामभाऊ आंग्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय। तसेच आपण पाहतोय काशीनाथ भाई तिडके सुद्धा इथे उपस्थित आहेत, प्रसिद्ध उद्योजक, त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय। धन्यवाद। मोहम्मद भाई सुद्धा इथे उपस्थित आहेत, कर्नाटक, त्यांचं सुद्धा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान। डिसिजन येतोय इथे मात्र OUT आउट, रनआउटच्या स्वरूपात। तर वळूया मैदानावरती चालू असलेला सामना एका बाजूला आपण पाहतोय कासारवाडीच्या विरोधात कळम संघ। खऱ्या अर्थाने दोन दोन सामने जिंकून आलेले हे दोन्ही संघ आहेत आणि डिसायडर मॅच मैदानामध्ये चालू आहे। आई अनगाई मातेचा आशीर्वाद घेऊन कळम संघ खऱ्या अर्थाने मैदानात उतरलाय। 18 चेंडू आणि धावांची गरज आपण पाहिली होती, ती म्हणजे 32 धावांची गरज आहे। न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय संघाचा खऱ्या अर्थाने मुख्य बॅटर दीपेश। ऑन स्ट्राइकला आपण पाहतोय भूषण, मंगेश मामा तळेकर खऱ्या अर्थाने ते उपस्थित आहेत। कळम गावचा संघ खेळतोय। या वेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू आहे, परंतु या वेळेस चेंडूला कोणत्याही प्रकारची मात्र दिशा देण्यामध्ये असमर्थ ठरतोय बॅटर भूषण। आलाय हा डॉट चेंडू। बंडूभाई गोंडे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण मुख्य मंचावरती यायचंय। त्याचप्रमाणे महेशजी मोरे साहेब आणि त्याचप्रमाणे मोहन शिर्के साहेब आणि हनुमंत गोंडे साहेब, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं। या वेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रदीप गोलंदाजी मार्फत काय चेंडू टाकतोय मैदानामध्ये। या वेळेस मात्र बॅटर भूषण उभा आहे कलम संघाकडून। घरातनं खऱ्या निघताना आई अनगाई मातेला खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेतलाय, मैदानात उतरलाय संघ कलमचा संघ। या वेळेस मात्र लढत होणार चुरशीची, यात काही शंका नाहीये। आपण पाहतोय अतिशय चुरशीचा सामना, एका बाजूला कासारवाडी आणि एका बाजूला कळम। आणि या वेळेस मात्र आता आपण पाहतोय भूषणने मात्र निरकून पारकून घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार। काशीनाथ भाई तिडकेंच्या हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय। डीजे मंगेशने आता ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने, कारण की आता मैदानामध्ये खेळ रंगत चाललाय। तर आता डीजे ऑपरेटरला विनंती असेल, जे प्रेक्षक इथं आता जमा झालेत या प्रेक्षकांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने करण्याचा मेन भाग जो असेल तो म्हणजे डीजे ऑपरेटरचा आहे। वळूया मैदानावरती। यावेळेस प्रदीपला मात्र ठोकला फाईन लेगला 6 धावांसाठी षटकार। नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। यावेळेस काय घडलंय, चेंडू मात्र बॉडी टच झाला, 1 धाव कंप्लीट झाले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे मात्र एका धावेची भर निश्चित स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात मात्र मिळते ती कळम या संघाला। पहिलं षटक समाप्त झालं, पहिल्या षटकाच्या अंती धाव संख्या जाऊन पोहोचले ती 7-1 गडीच्या मोबदल्यात। 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 25 धावांची गरज आहे। देऊयात संधी आपण डीजे मंगेशला।
प्रेक्षकांचं या शिवशक्ती चषकामध्ये करतोय मनपूर्वक स्वागत समालोचक अनिल कोळी। घर बसल्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय, या स्पर्धेचा आनंद घेताय। त्या घर बसल्या पाहणाऱ्या सगळ्या स्पर्धकांचं नक्कीच मी म्हणेन आणि सर्व प्रेक्षकांचं करतोय इथे मनपूर्वक स्वागत। 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। मॅच अतिशय जबरदस्त होणार यात काही शंका नाहीये। बॅटर आपण पाहतोय स्ट्राइक एंडला भूषण आणि दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज कासारवाडी संघाकडून नरेश। चुरशीचा सामना आहे, 2-2 सामने जिंकून आलेले नक्कीच हे दोन्ही संघ आहेत। डिसाइडर मॅच आहे, खऱ्या अर्थाने 2 सामने आपण जिंकलोय, परंतु हा महत्त्वाचा डिसाइडर सामना कोण जिंकणार हे आपण पाहणार आहोत। यावेळेस आपण पाहतोय चेंडू थोडासा नक्कीच शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला बॅटर भूषणने, परंतु यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये एक सोपा झेल मात्र टिपलाय आणि भूषणचा मात्र इथे खेळ झालाय समाप्त। कमान डीजे। निर्धाव चेंडू डॉट चेंडू इथे मात्र आता दीपेशला नक्कीच ठरवावं लागेल। खऱ्या अर्थाने ज्या वेळेस संध्याकाळी मी गावामधून बाहेर निघालो कलम या गावामधून आणि नक्कीच मी निर्धार केला होता की आज कलम या गावासाठी मला खेळायचं आहे, आज मला माझ्या गावामध्ये माझी कॉलर टाईट करायची आहे, आई अनगाई मातेचा मला आशीर्वाद घ्यायचा आहे। नक्कीच आपण पाहतोय 9 चेंडू आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 24 धावांची गरज आहे। सरळ बॅटने खेळून काढला चेंडू, एक धाव जोरात कंप्लीट झाले। क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि या वेळेस मात्र 2 धावा मिळत आहेत, ते म्हणजे कळम या संघाला। कासारवाडी संघाचं कौतुक करायला लागेल, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते नरेशच्या माध्यमातून। शेवटचे आता 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 8 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 22 धावांची गरज आहे। पुढील चेंडू आपण पाहतोय, या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता, इथे मात्र बॅटर मात्र चुकतोय दीपेश, कारण की समीकरण 8-22 आहे आणि या वेळेस मात्र एक आकडा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय। इथे मात्र आलाय हा डॉट चेंडू। शेवटचे 7 चेंडूचा खेळ बाकी आणि आता 22 धावांची आवश्यकता असेल। अजूनही खऱ्या अर्थाने मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे 50% इथून या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका जर आला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल। आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्र निवडलंय आणि दीपेशच्या बॅट मधून आलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स आलाय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार ठोक डीजे।
अर्थाने आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस या शिवशक्ती चषकाचा. गेले 6 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आज शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. आणि या अंतिम दिवसामध्ये या समालोचन कक्षामध्ये माझ्या बरोबर जोडले जातील आपण पाहतोय अभि पाटील सर आणि कल्पेश पवार सर जोडले जातील. आज खऱ्या अर्थाने शेवटची रात्र मैदान कच्च भरणार, कारण की आज एक गाव ग्रामीणचा लॉट सुद्धा असणार आहे आणि सुधागड क्रिकेट असोसिएशनचे संघ सुद्धा खेळणार आहेत. शेवटचे आता 6 चेंडू आणि समीकरण असं आहे की 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय कासारवाडी या संघाकडून, तो म्हणजे आदेश. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कळम संघाकडून बॅटर उभा आहे, तो म्हणजे वैभव. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. चला मॅच ऑन करायची आहे. पंचाला विनंती असेल, आजची रात्र खूप महत्वाची आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, या वेळेस आपण पाहतोय आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय कणकणी दणदणी चौका ठोक डीजे. शेवटचे 5 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता. जर डॉट चेंडू आला तर कासारवाडीच्या डागाउट मधून येतील टाळ्यांचा कडकडाट आणि या चेंडूवरती धावा आल्या तर कळमच्या डागाउट मधून येईल टाळ्यांचा कडकडाट. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. इथे मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. गायकवाड सर दर्शवतात हा चेंडू आलाय स्क्वेअर चेंडू. आता समीकरण 5 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगतोय मैदानामध्ये. अभि पाटील सर जोडले गेलेत माझ्या बाजूला. नक्कीच आता पाहतोय आपण माझ्या उजव्या साईडला अभि पाटील सर आहे, डाव्या बाजूला कल्पेश पवार सर आहे समालोचन कक्षामध्ये. आज खऱ्या अर्थाने आजची जी रात्र आहे ही अतिशय जबरदस्त आणि शेवटची रात्र आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या वेळेस मैदानात काय घडलंय नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळते, जिथे 1 धाव आहे पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते. ओ माय गॉड. आता खऱ्या अर्थाने ही धाव घेण्याची गरज नव्हती. जिथे 3 धावा आल्या होत्या तिथे समाधान मानणं गरजेचं होतं, परंतु 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या वेळेस मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात मात्र दीपेश बाद होते. लालच बुरी बात आहे. कमॉन डीजे. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. आर्यन तळेकर. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 10 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. इथे ना कळम संघ जिंकलेला आहे ना कासारवाडी जिंकलेला आहे. प्रयत्न मेहनत दोन्ही संघांना करावी लागणार आहे खऱ्या अर्थाने. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. या वेळेस नक्कीच काय घडलंय मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. चेंडू मात्र नक्कीच आलाय हा आता. पंच चेक केलं जाईल. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर आहे की नाही हे चेक केलं जाईल आणि डिसिजन इथून थर्ड अंपायर कडून देण्यात येईल. ऑफिशियल खऱ्या अर्थाने आपण आता पाहतोय स्कोरर इथे नक्कीच बोलवण्यात आले. आयोजक आहेत ते आणि एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू गणले जातात या भागामध्ये. रोहनजी मोरे साहेबांचा करूयात आपण स्वागत आणि सन्मान.
मंगेशजी चव्हाण, मिथुन लांगी, बालाराम गायकवाड, चेतन दुधाने, प्रणय राजपूरकर आपण पाहताय सातत्याने घेतायत मेहनत या संपूर्ण स्पर्धेची. नाईटची स्पर्धा भरवण्याचं खऱ्या अर्थाने खायची गोष्ट नाहीये, खूप सारी मेहनत करावी लागते. परंतु या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, क्रिकेटचा उत्सव इथे मात्र भरला होता आणि या उत्सवचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे. बऱ्याच क्रिकेटपटूंना मात्र झोप लागणार नाही भाऊ, बऱ्याच जणांना झोप लागणार नाही आज. आणि इथे मात्र डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. लेग स्टंपच्या वरून चेंडू चाललाय, यावेळेस नक्कीच आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी. मिडल स्टंपच्या वरून आलाय चेंडू. शेवटच्या आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आर्यन मात्र ऑन स्ट्राईक आता आलाय. आपण पाहतोय संघाची संपूर्ण जबाबदारी आर्यन खांद्यावरती घेऊन मैदानात एंटर झालाय. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच जातोय का? 1 बाउन्स आर्यन तलेकरच्या बॅट मधून आलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 4 धावांसाठी आलाय. खानकडी दणदणी चौकार. ठोक डीजे. नक्कीच आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी एक चौकार ठोकलाय. समीकरण आता आपण पाहतोय 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत कासारवाडी संघाकडनं आपण पाहतोय गोलंदाज आदेश मात्र गोलंदाजी करतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. या वेळेस नक्कीच आपण पाहतोय काय घडलंय मैदानामध्ये. चेंडू मात्र नक्कीच लेग बाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. बॅट कट आहे, बॅट कट आहे. चला एक धाव मिळते. आता शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही डगआउट आता शांत झालेत. इकडे कासारवाडीचा डगआउट आणि इकडे कळमचा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. जर हा चेंडू डॉट आला तर या गोलंदाजी होणार व्हिडिओ व्हायरल इंस्टावरती आणि या चेंडूवरती चौकार जर आला तर या बॅटरचे होणार व्हिडिओ व्हायरल इंस्टावरती. शेवटचा 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडला आपण पाहताय बॅटर. आणि इथे मात्र नक्कीच काय घडलंय. ओ माय गॉड. चेंडू मात्र नक्कीच जवळ होता परंतु बॅटरने मात्र नक्कीच हा चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये आणि आला हा डॉट चेंडू. आणि इथे मात्र संघ मात्र विजय ठरतोय, तो म्हणजे कासारवाडी संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. आमचे मान्यवर नक्कीच इथून मात्र आता रजा घेत आहेत.